तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेवगा पिकामध्ये जे खोडकीड लागत असतं त्या खोडकीड नियंत्रण करण्याकरिता काय काय आपण उपाययोजना करू शकतो, त्याच्यामध्ये जैविक उपाययोजना असेल, त्याचबरोबर कीटकनाशक म्हणजेच इन्सेक्टिसाइड कोणकोणते वापरावे, त्याचबरोबर वापरण्याची योग्य पद्धत काय असू शकते आणि ते जे खोडकीड लागले ते खोडकीड नियंत्रण कसं होईल आणि नियंत्रण झाल्यानंतर त्याच्यामध्ये दुसरी काही अजून प्रोसिजर आहे का, याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. मित्रांनो, आपण जर फळबागेचा जर आपण विचार केला, त्याच्यामध्ये फळबागांमध्ये डाळिंब वगैरे असेल किंवा इतर काही ज्या बागा असतील, त्याचबरोबर त्याच्यामध्ये शेवगा बाग जरी असेल तरी देखील त्याच्यामध्ये जे खोडकीड आहे, खोडकीड हे लागतच असतं. त्यामुळे ते खोडकीड नियंत्रण करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण की मित्रांनो, तुम्ही जर बघू शकतात या स्टंपमध्ये किंवा या झाडामध्ये हे जे खोड आहे सर्वसाधारण 8 वर्ष किंवा 7-8 वर्ष जुनं हे झाड आहे, त्याच्यामध्ये या ठिकाणी खोडकीड लागलं होतं. त्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये आम्ही हे नियंत्रण वगैरे केलं आहे. तर तुम्ही बघू शकतात या अशा पद्धतीने जर खोडकीडने जर बूड जर खराब केलं तर याच्यामध्ये ज्यावेळेस अन्नद्रव्य असतील खाली दिलेले किंवा खत वगैरे असतील ते वरच्या साईडने जात नाही किंवा जास्त ऍक्टिव्ह हे झाड राहत नाही. तर झाडांच्या तुलनेत याच्यामधली जी कॅपॅसिटी आहे ती कमी होत असते. तर त्याच्यामध्ये त्या खोडकिडीला योग्य वेळेवर नियंत्रण करणं गरजेचं आहे. कारण की मित्रांनो, झाडांच्या जास्तीत जास्त लाईफ टाईमसाठी त्या झाडांच्या खोडावर व्यवस्थितपणे कीटकनाशकांचा स्प्रे करणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटल्यानंतर याच्यावरती तुम्ही ड्रेचिंग करू शकतात, आळवणी करू शकतात. त्याचबरोबर ज्या ठिकाणी होलं वगैरे जर असतील, त्या आळीने जर होलं वगैरे केलेले असतील खोडकिडीने, तर त्याच्यामधून तुम्ही इंजेक्शनद्वारे देखील सोडू शकतात. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वप्रथम जे औषध तुम्हाला वापर करायचं असेल, ज्यावेळेस बागेमध्ये सेटिंग असेल किंवा बाग फुल अवस्थेमध्ये जर असेल, तर अशा वेळेस तुम्हाला त्या खोडकिडीवर नियंत्रण करण्याकरिता तुम्हाला ॲक्ट्रा या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे. मित्रांनो, त्या ॲक्ट्रा या कीटकनाशकाचा वापर करत असताना प्रति 1 लिटर पाण्यासाठी तुम्ही 1 ग्रॅम अशा पद्धतीने व्यवस्थितपणे कालून व्यवस्थितपणे तुम्ही घोळ तयार करून व्यवस्थित पाणी तयार करून त्या पाण्याने तुम्ही पाटपंप असेल किंवा इतर काही तुमच्याकडे पिस्टन वगैरे जर सुविधा असेल तर तुम्ही ती खोडं पूर्णपणे धुवू शकतात. त्याचबरोबर ज्या ठिकाणी तुम्ही बघू शकता जर अशा पद्धतीने जर पोकळ वगैरे झालेलं असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही याच्यामध्ये तुम्ही ॲक्ट्राची ड्रिचिंग वगैरे करू शकतात. ॲक्ट्राने पूर्णपणे तुम्ही झाड वगैरे धुवू शकतात. त्याचबरोबर राहिला प्रश्न मित्रांनो, जर होलं वगैरे असतील त्याच्यामध्ये दुसरा पर्याय असा आहे की त्याच्यामध्ये तुम्ही डेटॉल असेल, डेटॉल वगैरे इंजेक्शनने आतमध्ये सोडू शकतात. त्याचबरोबर तुमच्याकडे सॅनिटायझर वगैरे जर असेल ते देखील तुम्ही आतमध्ये सोडू शकतात. त्याने मित्रांनो तुमची जी आळी आहे, पोखरणारी आळी किंवा भुसा पाडणारी जी आळी आहे ती तुम्ही चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवू शकतात. बरोबर मित्रांनो, त्याच्यामध्ये दुसरा एक पर्याय असा आहे की क्लोरोपायरिफॉस नावाचं जे कीटकनाशक आहे म्हणजे इन्सेक्टिसाइड आहे, त्याचा गॅस देखील होत असतो. जर बागेत फुल अवस्था कमी असेल किंवा इतर काही गोष्टी असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही क्लोरोपायरिफॉस नावाचं जे कीटकनाशक आहे त्याचा देखील तुम्ही वापर करू शकतात. त्याची ड्रेचिंग देखील करू शकतात. ज्यावेळेस मुळं असतात मित्रांनो, शेवगा बागेत जर विचार केला आपण, ज्या पद्धतीने या ठिकाणी कीटक वगैरे लागलेले आहेत त्याच पद्धतीने खाली आहे ना मुळांना देखील कीटक वगैरे लागतात किंवा आळी वगैरे लागते. तर त्याला नियंत्रण करण्यासाठी क्लोरोपायरिफॉस हे अत्यंत नावाजलेलं इन्सेक्टिसाइड आहे. ते मातीत देखील चांगल्या प्रकारे काम करतं. त्यामुळे तुम्ही शक्यतो ड्रिपच्या लाईनीतून तुम्ही त्याला ड्रिपमधून जर दिलं तर चांगल्या प्रकारे बेनिफिट्स मिळतात. तर मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्ही क्लोरोपायरिफॉस नावाचं कंटेन असलेलं जे कीटकनाशक आहे त्याचा वापर करत असताना प्रति एकरासाठी प्रति 200 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर क्लोरोपायरिफॉस कंटेन असलेलं कीटकनाशक तुम्ही व्यवस्थितपणे मिक्स करा. मिक्स केल्यानंतर त्याचा घोळ तयार करा आणि इनलाईन मध्ये तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून तुम्ही त्या खोडाजवळ तुम्ही त्या कीटकनाशकाची व्यवस्थितपणे आळवणी करू शकतात. याच्यामुळे मित्रांनो उधई वगैरे असेल, वाळवी वगैरे असेल, त्याचबरोबर इतर काही जी कीटक असतील ती कीटक देखील जाणार आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, याच्यामध्ये मग तुम्ही म्हणतात की क्लोरोपायरिफॉस ऐवजी तुम्ही इतर जैविककडे जरी गेलात त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो सुडोएफिल असेल, त्याचबरोबर ट्रायकोडर्मा वगैरे या ज्या बुरशी आहेत, मित्रजीवी बुरशी, या बुरशींचा देखील तुम्ही त्या ठिकाणी वापर करू शकतात. मित्रांनो, ट्रायकोडर्मामुळे त्याच्यामध्ये बुरशी वगैरे जर जमिनीत असेल तर ती जमिनीतील खोडाजवळील जी बुरशी आहे तिला कंट्रोल करण्याचं काम करणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो सुडोएफिल वगैरे जर असेल तर हे एक जैविक कीटकनाशक आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो हुमणी अळी वगैरे जरी असेल, हुमणी अळी त्याचबरोबर त्याच्यामध्ये वाळवी वगैरे जर असेल त्याला चांगल्या प्रकारे कंट्रोल करतं. त्यामुळे मित्रांनो तुम्ही त्याचा देखील वापर करू शकतात. एकंदर मित्रांनो, झाडाच्या चांगल्या लाईफस्टाईलसाठी जास्तीत जास्त दिवसांपर्यंत उत्पादन घेण्यासाठी तुम्हाला खोडाला जीव लावणं हे अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, एवढ्या बागेमध्ये हे एक खोड तुम्ही बघू शकतात, हे एवढे एक खोड आमच्यापासून खराब झालंय. काहीतरी थोडाफार प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये काहीतरी डिफेक्ट झाला असेल आवळणी देत असताना. त्याच्या सोबतीने तुम्ही इकडच्या साईडने जर हे खोड बघितलं असाल, तुम्ही बघितलं असेल हे खोड सर्वसाधारण 7-8 वर्ष जुनं आहे. जरी तुम्हाला जर वाटत असेल नाही तर त्याच्यामध्ये तुम्ही छाटणी बघू शकतात.
इथं केली आहे, त्यानंतर स्टंप वगैरे तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. तर हा फार जुना बाग आहे मित्रांनो. एकंदर याच्यामधले सर्वसाधारण 100% जेवढी झाडं आहेत त्या झाडांचा जर विचार केला तर एकंदर 5 ते 4-5% जी झाडं आहेत ती थोडीफार खराब झाली आहेत, बाकीची जशीच्या तशी स्टेजमध्ये आहेत, तुम्ही बघू शकता. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुम्हाला काही शंका असेल, त्याचबरोबर याच्यामध्ये कीटकनाशक काही कमी वगैरे पडली असेल, तुम्हाला काही सुचवायची असतील ती देखील सुचवू शकतात. तुम्हाला काही प्रश्न वगैरे असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देखील सांगू शकतात. त्याचबरोबर मित्रांनो, हा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करायला विसरू नका.